मी आली आहे भांडारकर रोडवर शशीज पावभाजी स्नॅक्स सेंटरमध्ये. ते कुठे आहे? साने डेअरीच्या शेजारी. तुम्हाला असं वाटत असेल की आता आम्ही ब्लॉग करायला आलोय, तसं नाही आहो. आम्ही आता धमाल करायला आलोय. आमची सगळी टीम आहे इथे. पण आता आम्ही आतमध्ये मस्तपैकी खाणार आहोत. आता काय काय खाणार आहोत ते चला बघूयात आपण. चला. मस्त एकदम छान आहे. वा, अप्रतिम. इथे ना बटाट्याचे स्लाइस आणि ओनियन असा परतून घातलेला आहे. बाकी ठिकाणी आपल्याला पावभाजीची भाजी घालून देतात, पण इथे हे वेगळं आहे. ट्राय करायला नक्कीच हरकत नाही. तर या मसाला पावला देईन मी सिल्वर मोरपीस. तर मंडळी आता आलेला आहे ओनियन चीज पराठा. इतका टेम्पटिंग आहे ना दिसायला, पण आता आपण खाऊन बघूयात. गरम आहे, खूप गरम आहे. मस्त, चवीला खूपच छान आहे आणि असा खरपूस भाजलेला आहे. त्याची चव पण छान आहे. नक्की ट्राय करायला हरकत नाही. पण खाऊन बघूयात. मस्त. आणि मग आम्ही इंटरव्ह्यू घेतला. तुम्हाला शशीज पावभाजी हे नाव का द्यावं असं वाटलं किंवा कसं सुचलं? तर माझ्या वडिलांचं नाव शशिकांत. ते आता आपल्यात नाही आहेत, 8 वर्ष झाले ते नाही आहेत आपल्यात. म्हणून त्यांच्या नावाने पहिले आम्ही शशीज लंच होम महाबळेश्वरला चालू केलं. तर मग त्यानंतर सेम नाव ठेवून आम्हाला असं वाटलं की त्याच नावाने त्यांचं एक नावाचं गुडविल पण आहे. त्या नावाने आम्ही मग शशीज पावभाजी अँड स्नॅक्स असं चालू करायचं ठरवलं. आणि सो शशीज पावभाजी हे तुम्हाला एकतर झोमॅटोवरती पण उपलब्ध आहे, तिकडनं पण तुम्ही मागवू शकता. ह्या एरियातली बरीचशी लोक काय करतात, फोन करतात आणि पिकअप करतात. ते म्हणतात आम्ही झोमॅटोला अमुक तमुक टक्के देऊन तुमचं हे करण्यापेक्षा तो अवेअरनेस जरासा आलाय, त्यामुळे लोक बरेचशी ह्या भागातली आणि प्रभात रोड, भांडारकर रोड, लॉ कॉलेज, मॉडेल कॉलनी, अगदी मुकुंद नगर पासून पिकअप पण करतात. अच्छा. पण तुमच्या इथे आता काय काय, म्हणजे तुम्ही सांगू शकाल की काय काय मिळतं तुमच्या इथे? म्हणजे आमची स्पेशालिटी पावभाजी, मसाला पाव, तवा पुलाव. ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही काय केलंय, शक्यतो तुम्ही बघाल तर पावभाजी ही संध्याकाळी बरेच ठिकाणी मिळते. तर आम्ही दुपारपासून द्यायचं कारण म्हणजे इथे बऱ्याचशा बँक्स आहेत. बँकच्या कर्मचाऱ्यांची अशी इच्छा होती की काहीतरी दुपारी आम्हाला काय मिळेल, म्हणून मग आम्ही राईस प्लेट चालू केली आहे. आमच्याकडे पराठा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आहेत. मिक्स व्हेज आहे, पनीर आहे, चीज अनियन पराठा आहे. तर तुम्ही आवर्जून ते पण ट्राय करायला यावं. आणि सर्वात महत्त्वाचं ह्या सगळ्यात आम्ही काय विचार केला, तर आम्ही विचार केला की आपल्याला पॉकेट फ्रेंडली म्हणजे अफोर्डेबल, इकॉनॉमिकल आणि त्यात आपल्याला चांगले इन्ग्रेडियंट्स वापरून काय देता येईल, तर त्या अनुषंगाने आम्ही हे सगळं डेव्हलप करायचा प्रयत्न केला. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की लहान मुलांपासून ते वृद्ध म्हणजे जे जेवायला येऊ शकतात किंवा त्यांना सगळं मिळू शकतं इथे. म्हणजे जे काय पाहिजे ते तुम्ही देऊ शकता असं तुमच्याकडे आहे. लहान मुलांसाठी म्हणायला गेलं तर मला 4 वर्षाचा मुलगा आहे. त्या हेतनी आम्ही डोक्यात ठेवून काय केलं, आम्ही मुन्ना पावभाजी म्हणून ठेवलं. मुन्ना पावभाजी म्हणजे तिखट नाही अजिबात. आणि तीच मुन्ना पावभाजी हे 75, 80, 85 वर्षाच्या गृहस्थाला पण ती सूट होते, कारण त्यांना तिखट अजिबात चालत नाही. त्यासाठी त्यांना पण मुन्ना पावभाजी आवडते. सो तोच विचार करते, काय आपण म्हणतो प्रॅक्टिकल एक्झाम्पलनी केलं की कळतं. आता मुलाला आमची सुरुवातीची पावभाजी जरा तिखट, मग आम्ही म्हणलं की आपण त्याला माइल्ड कशी करायची, मग ती डिमांड सगळ्यांनाच तेच जास्त महत्वाचं आहे. म्हणजे बदल करणं हेच खूप जास्त महत्वाचं आहे. चांगलं आहे. मुन्ना पावभाजीला पण चांगला रिस्पॉन्स आहे मुलांच्या दृष्टीने. सांगा, एक 50 किंवा 100 माणसं आहेत तर त्याचं तुम्ही ऑर्डर घेता का? म्हणजे
आणि 50-100 लोकांचे तर आम्ही घेतोच. आम्ही आतापर्यंत 350-400 लोकांच्या ऑर्डर पर्यंत आम्ही सर्व्हिस दिलेली आहे. हां. सर्व्हिस म्हणजे फक्त जाऊन तिथे पार्सल डिलिव्हर नाही केलं तर लाईव्ह काउंटर आपण जसं म्हणतो त्या पद्धतीची पूर्ण सर्व्हिस पण दिलेली आहे. अच्छा अच्छा. आणि मला सांगा की ते देताना म्हणजे किंवा ते करताना तुम्ही जर पार्सल हवंय तरी सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे, मग तुम्ही ते पार्सल तुम्ही देता का त्यांना घेऊन जावं लागतं? सो ते आम्ही त्यांना विचारतो की त्यांना काय कन्व्हिनियंट आहे. कधी कधी काय म्हणतात त्यांच्याकडे, आता समज मोठ्या इव्हेंटवाले त्यांच्याकडे मोठी भांडी असतात, ती नसली तर आम्ही प्रोव्हाइड करतो, आम्ही ते डिलिव्हर करतो आणि नंतर पिकअप करतो. ओके. त्यातून पलीकडे जाऊन म्हणजे आमचं जे मेन्यूवरती आहे त्याच्या पलीकडे जाऊन पण आम्ही गोष्टी बनवून देतो. ते महत्वाचं. म्हणजे केटरिंगला समज कोणाला तरी वेगळं काहीतरी पाहिजे असेल, पनीर बटर मसाला पाहिजे असेल, अच्छा, तर पनीर बटर मसाला पण आम्ही बनवून देऊ शकतो. ओके. सो त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही आधी काय करतो की तुम्ही टेस्ट करा. म्हणजे आम्ही प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येक आमचा जो क्लायंट असतो त्याला काय सांगतो की या तुम्ही खा, टेस्ट करा. प्रत्येकाचं काय असतं, टेस्ट ही खूप सब्जेक्टिव्ह असते. मग तुम्हाला त्यात काय कमी जास्त करून हवंय ते आम्ही तुम्हाला करून देऊ. लकीली आत्तापर्यंत आमचा स्टाफ पण इतका वेल ट्रेन्ड आणि चांगला आहे की आत्तापर्यंत हे तुम्ही जे दिलंय तसंच आम्हाला पाहिजे असं युजली कस्टमरकडनं सांगितलं जातं. अच्छा. आणि एक असा महत्वाचा प्रश्न तुमच्या दृष्टीने का तुमच्या आचरणे, सुख म्हणजे काय? सुख म्हणजे माझ्या दृष्टीने रात्री छान झोप लागणे हे एकमेव सुखाचं काय म्हणतात त्याला डेफिनेशन आहे किंवा व्याख्यान आहे. त्याच्या पलीकडे काही नाही. मग तुम्ही दिवसभर काय उपद्व्याप करता हे ठरवतं की तुम्हाला रात्रीची झोप चांगली लागेल का नाही. छान ट्रीट घेतलेली आहे, छान गप्पा झालेल्या आहे. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. आणि सगळ्यांना मी आवाहन करतो, मराठी अस्मिताला यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर नक्की फॉलो करा आणि त्यांचं पेज शेअर करा. हे आपल्याच सगळ्यांच्या चांगल्यासाठी आहे. सगळ्यांना चांगल्या नवीन नवीन जागा मिळतील, खाण्यासाठी चांगली लोकं भेटतील. थँक्यू सो मच.